नमस्कार मित्रांनो, केतनचा प्रवास अनुभवांचा या युट्यूब चॅनेलमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, मी आज आहे जोगेश्वरीमध्ये. आर्यन्स गोविंदा पथक यांचा दहीहंडीचा सराव प्रारंभ. आज त्याचा नारळ फुटतोय. तर आज आपण त्यांच्या ह्या आनंदामध्ये सहभागी व्हायचंय आणि प्रत्येका गोविंदा काय म्हणतोय, काय त्याचं म्हणणं आहे, आज आपण जाणून घेऊया. आणि त्याचबरोबर आज ह्या सराव समारंभामध्ये काय काय रेलचेल असणार आहे ते पण पाहूया. तर चला जाऊया, इकडल्या प्रत्येका गोविंदाला भेटूया. तर चला जाऊया. तर मित्रांनो, आपण बघतोय हा त्यांचा मेन प्रवेशद्वार, अर्थातच आर्यन्स दहीहंडीवाले. तर मित्रांनो, बघतोय आपण मॅट टाकलेला आहे, मॅट टाकलेला आणि बघतोय ते काही आपले गोविंदातले मित्र एक वेगळी अशी कलाकृती दाखवतात आहे. पण हे सगळं करण्यामागे आहे ना, एक विषय असतो की आपल्या पथकाबद्दल असलेली जी आस्था, प्रत्येक गोविंदा आणि त्याचं जे पथक आणि त्याची जी मेहनत ही प्रत्येका गोविंदाच्या म्हणतात ना एक त्यांच्या कामामधून दिसून येते. ते पण मुलं काम करतात आहे. आता रांगोळी काढतोय. आता आपले जोगेश्वरी ब्रीड त्यांचं पण त्यांनी पण ऑलरेडी आता सेटअप लावलेला आहे. ओके. आणि आपण बघतोय आपले पण हे सगळे युट्यूबर मित्र पण आपल्याला आलेले आहेत. तर आपण त्यांना पण भेटूया. मित्र भेटलेत आपले आर्यन राऊत, नील गोसाळकर, रणझुंजार गोविंदा पथक. मित्रांनो बघा, प्रत्येक गोविंदा पथकाचा जो नारळ फुटतो ना, त्याच्यामध्ये प्रत्येक गोविंदा सहभागी होतो. माझं मंडळ वेगळं आहे, त्याचं मंडळ वेगळं, असं काही नसतं मित्रांनो. एक माझे बघायला गेले तर माझे चांगले मित्र आहेत, माझे सबस्क्रायबर आहे, फॅन आहेत. काय बोलतो ह्या क्षणाला, काय बोलतोय? नाही, खूप बरं वाटलं. मी काल केतन सरांशी आमचा जे आहे कॉन्टॅक्ट झाला आणि त्याच्यासाठी जे आहे मी म्हणजे कालपासून आमचं चांगलं कॉन्टॅक्ट होत आहे. तर नक्कीच आता आमच्या इथे पण दादा येणार आहे आमचा ब्लॉग करायला. आणि जोगेश्वरी म्हटलं तर नक्कीच दहीहंडीची पंढरी आहे. आज यांचा ब्लॉग, तर उद्या तुम्हाला नक्कीच दादाकडनं खूप चांगले ब्लॉग्स बघायला भेटतील. कसं असतं माहितीये का, प्रत्येका गोविंदा पथकामध्ये कुठलाही असू दे, शेवटी आपल्या भागातलं आहे, आपल्या भागातला असू दे, कुठलाही, जिथे गोविंदा हा शब्द येतो तिथे गोविंदा प्रेमी आपले गोविंदा प्रत्येका आनंदात सहभागी असतो. मला तुला तर ते विचारायचं आहे की खरं आता हे सगळे रेलचेल बघून वाटतं की आपलं पण आता कधी नारळ फुटतोय, काय बोलतोय? काय नाही, आता आपली पण लवकरच चालू होणार आहे प्रॅक्टिस. तर त्याचाच आता एक्साइटमेंट आहे, कधी सगळ्यांच्या आता चालू होतंय प्रॅक्टिस. आता आमचं पण झालंय दोघांचं की लवकर होऊन दे. नेक्स्ट लेवल वाढली आमची, कारण की ते 2 महिने म्हणजे एक वेगळ्या सुखाचे दिवस असतात प्रत्येक दिवसाचे. थँक्यू.
मित्रांनो मी आहे जोगेश्वरी बीट्स मध्ये. आता आपले जे कलाकार आहेत त्यांनी आता चांगलं वादन केलंय. तर मला एक गोष्ट तुला म्हणजे आवर्जून सांगूशी वाटते की आता खऱ्या पद्धतीने 2026चा उत्सव आता आपला चालू झालाय. काय गोष्टी असतात की ह्या बँजो मध्ये लोक एक आनंद पण बघतात, पण त्या दृष्टीने एक कलाकार म्हणून हा जरी आपला एक व्यवसाय असला, आपला एक छंद जरी असला, बघण्याचा दृष्टिकोन आपला एक चांगला असला पाहिजे. त्याच्याबद्दल काय बोलतोस? मला एवढं वाटतं की आमच्याकडून आम्हाला बघून आता लोक पण आनंदी होतात. आता कोण कुठल्या ऑफिसच्या स्ट्रेस मध्ये असतात किंवा काही असतात, म्युझिक मुळे त्या लोकांना पण थोडं रिलीफ भेटतं, एन्जॉय करतात, नाचतात वगैरे, सर्व स्ट्रेस साईडला ठेवून. म्हणून लहान लहान मुलं पण आता आमच्या सोबत येत आहेत. तर ते एक बरं वाटतं. बोललास ना जो ट्रेस खरं म्हणजे कधी तो पाऊस येतोय, कधी ते आपले श्रावण आषाढ चालू होतोय आणि कधी ही उत्सवाची परंपरा चालू राहते. तू जे बोलला ते खूप छान बोलला. आणि आता मला एक शेवटचा प्रश्न, आता ह्याच्या पुढे म्हणजे आपल्याला आपला छंद पण सांभाळायचा. तू जॉबला आहेस काय? अच्छा, काय करतो तू? मी IT सेक्टरमध्ये. वा मित्रांनो, आपण बघतोय आपले सगळे मित्र म्हणजे आपला एक जे सगळे बघायला गेले ना, सगळे हे मित्र आहेत ना आपले, सगळे जॉब करून आपला हा छंद जोपासतात. त्यांच्यासाठी हॅट्स ऑफ भाई, थँक्यू. आर्यन गोविंदा पथक म्हटलं ना तर सगळ्या ब्लॉगर मंडळींची इकडे रेलचेल आपल्याला दिसते. प्रत्येक जण आपला ट्रायपॉड आणि हे सगळे मंडळी आपण बघतोय, हे सगळे इकडे आपले सगळे मित्रमंडळी आलेले आहेत. पण ह्या सगळ्यामध्ये एक गोष्ट आहे ना अशी म्हणजे जाणवते की खरोखर 12 महिन्याचा तो टायमिंग आणि त्या 12 महिन्याच्या टायमिंग मध्ये ह्या उत्सवाचा जो प्रारंभ होतोय, त्या प्रारंभामध्ये मुलं जी आस लावून बसलेली असतात ना, तर खरोखर हे जे आपले जी मुलं आहेत, आपले आपले कार्यकर्ते म्हणू शकतो या मंडळाचे, आपल्या गोविंदा पथकातला एक छोटासा गोविंदा बोलू शकतो. मला एक गोष्ट सांग, खरोखर म्हणजे आज तू सुट्टी काढली आहेस का डायरेक्ट कामावरून आलायस का कसं आलाय? लवकर आलोय कामावर. बघा बघा मित्रांनो, हे खरं मूळ असतं. काय असतं माहितीये का मित्रांनो, की गोविंदा म्हटलं की फक्त तो थराचा भाग नसतो किंवा त्या गोविंदाचा भाग नसतो, तर त्या एका म्हणतात ना त्या एक कुटुंबाचा भाग आहे. त्याच्याबद्दल तू काय सांगशील? आर्यन्स गोविंदाबद्दल पथकाबद्दल बोलू तर मी इकडे 3 ते 4 वर्ष खेळतो, पण 4 वर्षात अगदी फॅमिलीसारखा झालोय. मंडळ 16 वर्ष ह्या वर्षी पदार्पण करत आहे, पण आम्ही अवघ्या म्हणजे एक छोट्या टाइम पिरियडमध्ये सगळ्या मुलांबरोबर बॉन्डिंग इतकी चांगली झाली आहे की असं वाटतं आपण ह्या कुटुंबातलाच भाग आहोत. आणि खूप मजा येते कामं करायला, खेळायला, खेळासोबत इतर मजा मस्ती करायला. सो इथलं फिलिंग माझ्यासाठी खूप मोठं आहे. थँक्यू. नमस्कार. आणि खरं तुझ्याकडे आता एक तुला म्हणजे म्हणतात ना खूप आता तो माहोल बनवायचा आहे. आणि आपले जे मित्र आहेत ना, खरं मी सगळ्यांना मनापासून त्याचे आभार मानतो. फक्त काही गोष्टी अशा असतात ना की वातावरण निर्मिती करायची ना आता बँजोवाल्यांकडून शिकायची. आणि आपले सगळे मित्र, मला दादानी सांगितलं सगळे मित्र आता जॉब बीप करून सगळे आलेले आहेत. तू ह्या टायमिंगला काय बोलतो? आता खरा आपला उत्सव चालू होतोय, एकदम मजा येते, म्हणजे एकदम माहोलच वेगळा असतो आणि वाजवायला पण तेवढीच मजा येते. आणि आता थोड्या वेळात आता आर्यनचा मान तर तुम्हाला भेटला. येस, आर्यनसाठी 2 शब्द सांग. आर्यनसाठी बोलायचं त्या लोकांची मेहनत जास्त आहे आणि जे माइंडसेटने ते लोक तर लावतात त्यांना सर्व. आता मला एक सांग, आता हे जे लावलंयस तू म्हणजे कधी कधी नोटेशन पण करून तुला मुलं पण क्रॉस मध्ये वाजवतात, तुला पण व्हिडिओ वगैरे काढायसाठी आणि याच्यात मी पॅच वगैरे लावतो, व्हॉइस वगैरे असतात इफेक्ट. चल बेस्ट ऑफ लक. आणि आजचा दिवस तुमचा आता माहोल बनवायचा आपल्याला. आपल्याला भेटलेला आहे अविनाश दादा, आर्यन्स गोविंदा पथकाचा एक म्हणतात ना एक खूप असा कार्यकर्ता पण आहे आणि आपला खास मित्र आहे. अविनाश सॉरी माफ कर, उत्साहाच्या वरात सगळं काही होतं. काय वाटतंय ह्या क्षणाला तुला? काय नाही, बघायला गेलं तर यावर्षी सर्वच पथकाने जोरदार प्रॅक्टिस चालू केली आहे. सर्वांनी नारळ फोडलेला आहे सरावा प्रारंभाचा. तर आम्ही दरवर्षी लवकरच करतो प्रॅक्टिस, कारण की प्रो आहे, बाकीचे मोठ्या थरांची प्रॅक्टिस आहे. गेल्या वर्षी जर थोडंसं बाकी राहिलं ते पूर्ण करायचा आमचा प्रयत्न असेल, म्हणून लवकरात लवकर जेवढी जमली तेवढी चालू करायला सुरुवात केली. मागच्या वेळेला ते काही त्या चुका म्हणू नाही शकत, पण जे काही अनाहूत घडलं ते परत होता कामा नाही. नक्कीच. बघ 10 थरांची ट्राय होती, प्रोचा पण प्रॅक्टिस होता, वेळ थोडासा कमी होता, रिझन नाही देत आहे, पण जे आहे प्रॅक्टिकल आहे ते प्रॅक्टिकल आहे. थोडीशी 10 थरांची प्रॅक्टिस करायला थोडासा आम्हाला वेळ कमी पडला,
पण आमची जी 6ची शिडीपर्यंत म्हणजे बोलतात ना, ती मोठी जी शिडी पोहोचते वरच्या थरापर्यंत, ती पण पोहोचली नव्हती अगोदरच्या काही दिवसामध्ये. ती अगोदर 2 दिवस पोहोचली होती. पण ठीक आहे, जेवढी मेहनत केली होती तेवढंच आम्हाला मिळालं असं समजून आम्ही यावर्षी नक्की पुन्हा प्रयत्न करू. टेक्निक हा बोला बोला. थोड्याच वेळात तुमच्या गावाला शुभारंभ होत आहे या वर्षाचा. काय तुम्ही असं प्लॅनिंग केलं यावर्षी प्रोग्रामसाठी? काय प्लॅनिंग आहे? प्लॅनिंग असं काही नाही, पण मला असं वाटतं की म्हणजे प्रो गोविंदा असं जेवढं 3 वर्षापासून जसं बदलत गेलं, नक्कीच यावर्षी पण काहीतरी बदलेल. तर तयारी तर त्याप्रमाणे चालू केलेली आहे, पण जसे रूल्स येतील, त्याच्या मीटिंग्स होतील, त्यानुसार अजून स्वतःला अपडेट करू. आणि बाकी गेल्या वर्षीचं जे बाकी राहिलेलं आहे स्वप्न, जे 10 थरांचं होतं, ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. गोविंद आणि पारंपरिक म्हणून द्यायची तयारी वेगवेगळी असते की तुम्ही सेम पॅटर्न? नाही, वेगवेगळी असते, नक्कीच वेगवेगळी असते. वेगवेगळे रेकॉर्ड तयार होत आहेत. 10चा रेकॉर्ड झालेलं आहे. तुमचं काय या वर्षाचा प्लॅन आहे? 10 थर लावण्याचा पूर्णपणे प्रयत्न करू. मनापासून शुभेच्छा. थँक्यू. त्याला ते काका भेटलेले आहेत, त्याच्यामुळे आज दहीहंडी मध्ये विशेषतः आर्यन मध्ये जे काय जो मान जे काही जे दिलं जातं, आणि सगळ्यात महत्वाचं काकांच्या घरामध्ये त्यांच्या मिसेस ह्या हॉस्पिटलमध्ये आहेत, पण काका आज नारळ वाढवण्याच्या कार्यक्रमामध्ये व्यस्त आहेत. काका बोला, काय एक्झॅक्ट खरं बघायला गेलं तर म्हणजे आता घरामध्ये पण मिसेस पण आता हॉस्पिटलमध्ये आहेत, आणि तुम्ही ह्या क्षणाला इकडे आहेत, म्हणजे अर्धमन तिकडे पण आहे आणि अर्धमन इकडे पण आहे. काय बोला? कसं मला जसं घर माझं इकडे आहे, तसं हे आर्यस गोविंदा पथक पण माझं घरच आहे. खरं आज कसं आहे, माझ्या मी मुलीला सांगितलं, आज बोला आमचं हे आहे, त्याला आज एवढे बोलतात ना, असं टायमिंग बोलतात, तिकडे ऑपरेशन पण हे आहे, इकडे माझं गोविंद पण आहे. इथे माझं कसं, मी किती काय केलं तर मला इकडचं मला सांभाळायचं, मला किती काय केलं अर्धा माझं लक्ष तिकडे पण आहे, घरी पण आहे, इकडे पण आहे. पण कसं असते, सर्वच बघायला लागते माणसं. खरं आजचा दिवस हा मला उद्या नाही भेटणार. पहिली गोष्ट म्हणजे मिसेस माझी उद्या भेटेल, पण ही आज हे मला भेटणार नाही. या गोष्टी हे कसं वर्षाने एकदा येते, या गोष्टी दरवेळी काय गोष्टी. उत्साह बघून खरोखरच मला असंच वाटतं की आर्यन यावर्षी काय नवीन रेकॉर्ड करणार आहे. कशी काय म्हणजे तयारी आहे यावर्षी? कसं काय तयारी मी कशी, आमची प्रॅक्टिस चालू आहे. आता हे सर्व आम्ही देवावरती सोडतो. काय असेल ना, आमची मुलं सर्व मेहनत घेतात, सर्व घेतात या पथकामध्ये, गोविंदामध्ये, किती लहानापासून मोठ्यापर्यंत. आज मी याच्यामध्ये वयामध्ये मोठा आहे, मला तर भरपूर हौस आहे पहिल्यापासून या गोष्टीची. पण मी असं नाही म्हणत मी बाहेर आहे, आणि मी इकडून गोविंदामधून लालबाला सोडून कुठे बाहेर गेलो आहे जोगेश्वरीमध्ये धरून, तरी पण मी आर्यन्सला विसरणार नाही. आर्यन वर्षी गाठत आहे वर्षाने आता गेल्या वर्षी तुम्ही आता कसं आहे, नाव आता मी चॅम्पियन झाला, चॅम्पियन झालो गोविंदामध्ये. वर्षी गाठत आहे. त्यामुळे काय आम्ही किती काय केलं तरी वरती जाणार नाही, आम्ही खालच्या तरामध्येच राहणार. आम्हाला हवेत जायचं नाही. हे कसं आपण हा सण खेळतोय, आपण हे म्हणजे हे खेळत नाही काय गोष्टी म्हणतात ना असे, म्हणजे पॉलिटिक्स गेम काय करा असे आम्ही खेळत नाही. आम्ही हा गेम खेळतोय आजच्या ह्याच्यामध्ये. आम्हाला गोविंदाकडून आम्हाला मोठा करायचं आहे, आणि हे नाव मोठं करायचं आहे शेवटपर्यंत आर्यन्स. धन्यवाद. मित्रांनो, आता होतोय खरा कार्यक्रम, म्हणजे अर्थातच साईबाबांना तो नारळ दिलाय, आपल्या जागेवाल्याला नारळ दिलाय, आणि ह्या जागेवरती जिथे आता प्रॅक्टिस होते, ती ही जी जागा आहे तिकडे ह्या जागेवाल्याला नारळ देतात आहे. आणि ह्या कार्यक्रमाची जी सुरुवात आहे इथूनच आपल्याला जी व्यक्ती भेटलेली आहे, वर्षाच्या 12 महिने जी व्यक्ती म्हणजे म्हणतात ना, आपला आनंद आपल्या घरापासून ते म्हणतात ना की प्रत्येक सुखदुःख जी शेअर करते आपल्या एका युट्यूबच्या कुटुंबाबद्दल, ती म्हणजे रविदादा जोशी, अर्थात भटकंती एक प्रवास आणि रवीचा. दादा, मनापासून आभार. आणि मला एक गोष्टी आहे ना समजून घ्यायची की आहे ना, सुख असू दे, दुःख असू दे, आणि माहोल कसा क्रिएट करायचा, म्हणजे ऑफ टायमिंगला पण आपण लोकांना कसा आनंद देऊ शकतो आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून, काय बोलायला? आता ते कसं, इकडे आलो ना तर ऑटोमॅटिकली आपल्याला आनंद मिळतोच, ठीक आहे. पण आपलं काम काय आहे, आपण कॉन्टेंट क्रिएटर आहोत. तर जे लोकांना आवडतं, जर आपण ते देऊ शकलो नाही, मग आपण आनंद त्यांना कसा देणार? म्हणून लोकांना जे आवडतं ते कॉन्टेंट आपण त्यांना द्यायला पाहिजे. त्यांना त्यांची जी मागणी ती व्हिडिओ दिले पाहिजे, आणि त्याचा नेहमी सर्च करायचा. आणि तुम्ही जे पण व्हिडिओ बनवता वगैरे, त्यामध्ये तुम्ही स्वतः आनंद घेतला पाहिजे, तर ती व्हिडिओ चांगली बनेल. आपण एक बघतोय विशेषतः आपल्या जोगेश्वरीमध्ये, बघा पूर्ण महाराष्ट्रामध्ये जो हा गोविंदा जो चालतो, सर्वसामान्यांचा खेळ आहे. आज आपण एक बघतो काही गोष्टी की जरी म्हणतो ना, नमस्कार सर्वांना.
जरी आपण आलेल्या ह्या सर्व सगळ्या गोविंदा गोष्टीचा रसिक भाग आणि असलो तरी आर्यन्स पण आहे प्रेमींचं मी मनापासून ना, ही स्वागत जागा करतो. काहीतरी बोलते, काहीतरी थोड्याच वेळात सांगते, आपण आणि हे आपण आपल्या दाखवतो. मैदानाला नारळ त्याच्याबद्दल अर्पण तुम्ही करून तुमचा तो आपल्या content आहे. सरावाचा त्याच्याबद्दल प्रारंभ काय करू. सांगाल? बघ ना, तर आता मी आपण विनंती चाळीत करतो होतो. की जेवढे पण मागच्या वेळेला आर्यन्स 40 ला प्रेमी बंद आणि केलेलं आणि आज आर्यन्सचे मैदानात आलो. खेळाडू जे बाहेर शेवटी उभे हे आहेत, सगळं त्यांनी बघतो ना मैदानात तेव्हा फक्त एकच गोष्ट लक्षात येते की मेहनत केली की तुम्ही कुठून कुठपर्यंत पोहोचतील ना Yes, yes, हे तुम्हाला देखील माहिती नसेल. डेस्टिनी आपण बोलतो ना, म्हणून मेहनत प्रत्येकाने केली पाहिजे. आणि मी आहे ना, मी खरोखर मी रविदादाला खूप मानतो. कारण काय माहितीये काय, आणि मी सर्व युट्यूबरचं ते व्ह्यूअर आर्यन्स प्रेमी आणि खेळाडूंना विनंती करेन की त्यांनी आवड पाहिजे. कृपया चप्पल घालून ग्राउंडवर येऊ नये. मनापासून आणि आभार. महाकाली माते या जोगेश्वरी पूर्व जोगेश्वरी आशीर्वादाने या आकारामध्ये आर्यन पतंग गोपाळ मंडळ प्रमाणे आज तुमच्या चरणाचे हात भेटीचे पाय ठेवलेला आहे. त्यानंतर गोविंदा पथक सर्वात तुमच्या आशीर्वाद होणार आहे. सराव करताना या जागेवाल्या महाराजा वनाचा साथी असरा या जोगेश्वरी भवानी त्याकडून आज या आर्यन पथक मंडळाला सुद्धा आशीर्वाद ठेवून आज कोकणाष्टमीपर्यंत या मुंबईच्या ज्या ज्या ठिकाणी जातील ठिकाणी सर्वांचा आज या लेकराचा आणि आर्य पथक मंडळाचा विजय होऊन या सर्व गोपाळून ठेवा. काही हिडापिडाचे सर्वांपैकी बाजूला करा. शक्तीबळ मानसिक बळ देऊन लोकांनंतर बाधा काही न येता या सर्व लेकरांची मला हाक मारलेली आहे. आणि माझे महाकाली जोगेश्वरी भवानी आणि आतापासून सर्व लेकरांना सुखाच्या याच्यात वाटा देऊन नाव लौकिक या जोगेश्वरी करून दे. नाव लौकिक करून सर्वांची रखवारी कर. मंगलमूर्ती पडा बोलो बजरंग आगे वाले की जय, माते की जय, बोले सोने हार वाहिगुरु जी दा खालसा, कोट या कोट, गिरा माते की साई बाबा की, सियावर रामचंद्र की, नमः पार्वती पते हर हर. सगळ्या मंडळींना आत्महत्या यायला सांगा. मी नारळ गोल फिरून बाहेर जाऊन कोण ना रेडी व्हा. आपले इंडियन सेल केल्या पहिले आणि लगेच नंतर मग आवाज द्यायला लावला कसं की ग्राउंड फटाफट ट्राय करू. टेंडर येणार आहे, टीचर रिव्हिल वगैरे होईल. तसं डेली जसं चालतं तसं होणार आहे. ट्राय केला जाऊ आपण. एक मी सांगते तुम्हाला काय काय केलं त्या हिशोबाने खेळू. लहान कार्यक्रमाचं ठीक आहे. सर्वात प्रथम आर्यन्स गोविंदा पथक जोगेश्वरी सगळ्या बाळगोपाळांना मनापासून शुभेच्छा. आणि येणारं हे जे आपलं वर्ष असेल आपल्याला सुख समृद्धी आणि समाधानाचं जाऊ ही आपण ईश्वरचरणी प्रार्थना करूया. ह्या श्रीकृष्ण भगवंताला प्रार्थना करूया. माझा पहिला प्रश्न निखिल दादा नांदगावकर, मुख्य प्रशिक्षक
आर्यन गोविंदा पथक काय आहे डोक्यामध्ये ह्या वर्षी, काय डोक्यात ठेवलंय 2026 मध्ये? नक्कीच गेल्या वर्षी आम्ही रिव्हील केलं नव्हतं की आम्ही 10 थराचा प्रयत्न करणार आहे. बट ह्या गेल्या वर्षी तर सगळ्यांना कळलंच आहे की आम्ही 10 थराचा प्रयत्न केला, बट तो अयशस्वी ठरला. तो नक्कीच आम्ही तो प्रयत्न चांगल्या प्रकारे करायचं करू यावर्षी. ओके. जोगेश्वरी मध्ये प्रो गोविंदामध्ये खरंच जोगेश्वरी नंबर 1 आहे. जय जवान, त्याच्यानंतर मग तुम्ही काय अशा या मातीत आहे, काय खरोखरच काय अशी ऊर्जा आहे ज्यात तुम्हीच प्रो गोविंदामध्ये येत आहे, दुसऱ्याला कोणाला चान्सेस नाही देत आहे? कसं काय एवढं सगळं कसं घडून आणतात? असं काय नाही, सगळी मेहनत आहे बस. बाकी ते जोगेश्वरीत असं आम्हाला काय माहिती नाही, बट हा एक खेळायचं आवड आहे त्यासाठी. बट ह्याच्यावरती काय असं हे नाही करू शकत. एक गोष्ट आहे की म्हणजे ते रेड बुलचे ज्या कॉम्पिटिशन पासून तो जो चढता क्रम आर्यनने घेतलाय तो आजपर्यंत थांबला नाही. पण काही गोष्टी अशा असतात की खरं म्हणजे कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टीचं बाळकडू आपण ज्यांच्याकडून घेत असतो ती गोष्ट खूप महत्वाची असते. ह्या टायमिंगला तुम्ही कोणाला प्रेरणास्थानी मानार, ह्या सगळ्याचे श्रेय तुम्ही कोणाला द्याल? आम्हाला तर वाटतं की प्रत्येक गोविंद हा आमच्यासाठी प्रेरणास्थानी आहे. बिकॉज मी तर प्रॅक्टिस घेतोय. इव्हन आमचा गोविंद हा दिव्यावरून येतो, ठाण्यावरून येतोय, विरारवरून येतोय. सो ती एक आम्हाला प्रेरणा ठरते की आम्हाला डेली ग्राउंडवरती जायचं आणि प्रॅक्टिस चांगल्या प्रकारे करायची. मी प्रत्येक गोविंदाला माझ्या प्रेरणास्थानी मानेन. ओके. निखिल, एवढ्या मोठ्या गोविंदाला एवढ्या मोठ्या गोविंदा पथकाला हँडल करणं काय खायचं काम नाही. खरंच तुमच्याकडे 300-400-500 पर्यंत गोविंदा असतील. कसं काय मॅनेज करतो एवढं, कसं काय हँडल करणं? आमच्या मागे आमची एक टीम आहे ऑफिशियल्स म्हणून, ती काम करते. अजून जे आपले वॉरियर्स आहेत, लहान मुलांचे एक वॉरियर्स म्हणून आम्ही एक असा ग्रुप तयार केला आहे. इव्हन आमचे पॅरेंट्स आहेत, आमचे भाऊ वगैरे जे असतात दहीहंडीला, आमच्या आजूबाजूचे चाळीत राहणारे जे रहिवासी आहेत ते असतात आमचे सपोर्टला. आणि आमची सगळी मुलं, जी मोठी मुलं आहेत ती पण तेवढाच सपोर्ट करतात आम्हाला या सगळ्या गोष्टी. देखील अविनाश तुझ्याबरोबर सुरुवातीपासून आहे. खरंच अविनाशचा किती महत्वपूर्ण रोल आहे या आर्यन गोविंदा पथकला एवढ्या टॉपवर नेण्यामध्ये? मी तर फक्त एक पुढे ऍज अ कोच हे करतात, बट बाकी बॅक ऑफ द माइंड काय झालं ते सगळ्या गोष्टी डिस्कस करतच होतात. आणि नुसतं ग्राउंडवरती येऊन प्रॅक्टिस आपण प्रॅक्टिस पूर्ण डिसाईड करून करतो. अविनाश, तुला कसं वाटतं? मला खूप अभिमान वाटतो जेव्हा म्हणजे माझ्या एजची मुलं किंवा माझ्यापेक्षा कमी वयाची जसं की निखिल आहे आणि बाकीचे मुलं आहेत की त्यांनी स्वतः गेम मध्ये तेवढा इंटरेस्ट घेऊन निखिलने पण तेवढं शिकवण्यासाठी तेवढं इनपुट्स घेतले. मुलं पण एकमेकांना तेवढाच रिस्पेक्ट देतात म्हणून निखिलला पण जमते आणि आम्हाला पण निखिलकडनं शिकायला तेवढ्याच गोष्टी आवडतात. तर आम्ही या गोष्टीचं कधी बॅरियर्स नाही ठेवलं की आम्ही कोणाकडनं शिकतोय किंवा ज्याच्याकडे नॉलेज आहे त्याच्याकडनं शिकतोय. त्यामुळे आमचा बॉन्ड सर्वांबरोबर चांगला बनत गेलाय. आता मी काही तांत्रिक प्रश्नामध्ये येतो, तांत्रिक दहीहंडीच्या आपल्या काही तांत्रिक प्रश्नाकडे येतो. टेक्निक्स म्हणजे आपला पथक जेव्हापासून चालू झालं तेव्हापासून काही ज्या टेक्निक्स आपण वारंवार तयार करत आलोय, त्या टेक्निक्स कुठे रिव्हील होता कामा नये. खूप गोपनीयतेचा भाग असतो. जसं जसं प्रो आलं तशा तशा त्या टेक्निक्समध्ये अजून गोपनीयता आली. पण ह्यामुळे कुठेतरी नॉलेज शेअरिंगचं गॅप तयार झालं. आर्यन्सला असं वाटतं का की त्यांनी ह्या गोष्टी खूप स्वतःकडेच ठेवल्यात? मला असं नाही वाटत की फक्त आपण जेव्हा दहीहंडी खेळतो त्यावेळेला पूर्ण प्रॅक्टिस ओपन असते. एवढी वर्ष प्रॅक्टिस ओपनच होती. जेव्हा स्पर्धेत उतरतोय तेव्हा स्वतःला तेवढं बोलतात ना सिद्ध करण्यासाठी स्वतःसाठी पण काहीतरी राखून ठेवायची गरज लागते, म्हणून त्या गोष्टी केल्या जातात. आता नॉलेज फक्त आमच्याकडे ठेवायचं जर गोष्ट असती तर स्पेन मधून आम्ही गेल्या 2 वर्षापूर्वी आम्ही जाऊन आलो. स्पेन मधलं नॉलेज इंडियामध्ये आम्ही पहिल्यांदा स्प्रेड केलं. त्यानंतर अजून बाकीची पथकं आहेत त्यांनी पण त्या गोष्टी चालू केल्या आहेत. तर मला असं नाही वाटत की आर्यन्सने कुठे बांधून ठेवलेलं आहे. आम्ही नेहमी आमच्याकडचं नॉलेज आहे ते इतर गोविंदा पथकांपर्यंत शेअर करण्याचाच ट्राय केलं आहे. एक शेवटचा प्रश्न विचारतो. आता प्रो आणि पारंपरिक गोविंदा, प्रो गोविंदा खूप फास्ट आहे, टायमिंग मॅटर करतं. आपला पारंपरिक गोविंदा आहे ते आपल्या मनावर तसे बी थर लागतात. ह्या ज्या टायमिंगला आणि स्पीडला तुम्ही कशी काय तयारी करता? म्हणजे एवढं तुम्ही 2-3 वर्षात खूप मोठी मजा मारली. काय स्पेशल काय त्यासाठी तयारी आहे का तुमची? वारंवार प्रॅक्टिस करणं, एकाच गोष्टीची वारंवार प्रॅक्टिस करणं, काही ट्रिक शोधून काढणं. निखिलचा त्याच्या मागचा अभ्यास आहे, बाकीचे इतर खेळाडू आहेत त्यांचाही त्याच्या मागचा अभ्यास आहे. कधी कधी आम्ही एवढं काम करून पण दुसऱ्या कुठच्या प्लेयर्सकडनं पण आम्हाला इनपुट्स येतात की आपण ह्या थोड्याशा ट्राय चेंज करू शकतो किंवा काय. त्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या खूप मॅटर करतात. आणि आमच्याकडे नॉलेज शेअरिंग सर्वांबरोबर सेम लेवलने चालू असतं, त्यामुळे आम्हाला ते शक्य झालं. एक स्पॅनिशच्या संदर्भात होता, तुम्ही स्पॅनिश आता थोडी लावायला शिकला, स्पेनला वगैरे जाऊन आला, तर पुढे काय याच्या स्पर्धा होणार आहेत का?
भारतात आपल्या स्पर्धा तर ते आम्हाला तरी माहिती नाही होतील की नाही, बट आम्ही आमचं स्किल डेव्हलप करण्यासाठी, मुलांची क्लाइम्बिंग बेटर करण्यासाठी आम्ही या सगळ्या गोष्टी करतोय. ह्याचा पुढे काय फायदा होईल हे माहिती नाही, बट आपण सगळे एकाच गोष्टीने रिलेट आहोत की गोविंदा, ह्युमन टॉवर, कॅटलन टॉवर, या सगळ्या गोष्टी आहेत. मग तो टॉवर आपण कुठल्याही टाईपचा असेल तर आम्हाला असं करायचं आहे की आपण सगळ्या प्रकारचे टॉवर हे एका याने लावू शकतो. माझा आता एक शेवटचा प्रश्न. स्पेनला जाऊन आलात, विलाफ्रांका सारखे बलाढ्य ग्रुप आहेत, स्पेनचे चांगले चांगले बलाढ्य ग्रुप आहेत, हे सगळं आपण तिथपर्यंत केलं. माझा हा प्रश्न आहे, हे सगळं वर्तमानामध्ये चालू आहे, पण भूतकाळाकडे बघत असताना कोणाची आठवण होते, कोणाची ती एक प्रेरणा असते की खरोखर मी आज आहे, आज इथपर्यंत 7 समुद्र पार आम्ही सगळे पोहोचलो आहेत. खरोखर काय बोलू शकतो ह्या सगळ्याबद्दल? तू काय बोलू शकतो? कोण तुमच्या पाठी म्हणजे कोण प्रेरणा घेतली, कोणाची प्रेरणा घेतली? घेतली? ना ॲज इन असं होतं की लहानपणापासून आहे ना कुठला गेम आपल्याला प्रोफेशनली खेळायचा होता. ओके, बट मी स्वतः क्रिकेट खेळायचो, कबड्डी खेळायचो, बट एक लिमिट नंतर तो गेम सोडावा लागला. ओके, बट आपल्याला प्रोफेशनलिझम गेम मध्ये हवं होतं. ओके, सो आम्ही स्वतःला याच्यामध्ये सांगत गेलो की आपल्याला हा गेम आता पुढे असा घेऊन जायचा आहे. जसं रेडबुल जेव्हा होत होतं तेव्हा आमच्या मंडळात पण कॉम्पिटिशन होत होती जोडके जोड टाईप, आणि आम्ही स्वतःला स्किल डेव्हलप करत गेलो. 5 स्तराची आम्ही खेळायचो, 6 स्तराची खेळायचो. जसं शिबिर होतं ना तसं आम्ही आमच्या मंडळात खेळवायचो. सो स्वतःला ते स्किल डेव्हलप करत 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 असं वाटतं की नाही अजून आपण करायला पाहिजे, अजून आपण करायला पाहिजे, अजून आपण काहीतरी चांगलं करायला पाहिजे. सो हे जे चालू म्हणजे योगेश्वरीचं आता खूपचं मंडळ आहे ज्याच्याकडून तुम्हाला असे सर्वच मंडळ आहेत. लाईक आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा लालबाग साईडने किंवा तिकडची मंडळ जोगेश्वरीमध्ये यायची, आम्ही त्यांना बघत मोठं आलं. तशी इतरची शेजारची आहे, जयजॉन झालं, कोकण नगर झालं, एक असू देत, यश असू देत, माझगाव ताळवाडी, सगळेच गोविंदा पत्कायची मोठे खेळ खेळ होते. त्यांना बघूनच आम्ही मोठे झालेलो आहेत. माझ्या बरोबर निखिल आहे आणि हे सगळे आपण मित्र बघतोय. मरियाई मेटपाडा, गोविंदा पथक, अलिबाग वरून हे सगळे मित्र आले आहेत आज निखिलला शुभेच्छा द्यायला. निखिल काय बोलशील? आमच्याच आपला गोविंदा म्हणजे आपण एकत्रच आहे, आपल्याच गोविंदा पथक आहे पण, आणि आपण एकमेकांना आपलं समजल्यामुळे हे प्रेम इथपर्यंत वाढत गेलंय आणि खूप बरं वाटतं एवढं लांबून ते आम्हाला शुभेच्छा देण्यासाठी आले. मला जसं कळालं मी बोललो नको आता ते नको, हे पण हक्कदार आहेत आपले. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. काय बोलशील? तू आलायस बोल बोल. लास्ट आहे काय बोलशील तू? चांगलंच आहे. आता जर आर्यन गोविंदा पथकाने एवढी प्रॅक्टिस चालू केल्या, बघूया तर आम्ही पण चालू होईल प्रॅक्टिस. आता अलिबागला वातावरण काय आहे सध्या दहीहंडीला घेऊन? दहीहंडीला घेऊन बोला तर वातावरण बघायला गेलं तर शांतच आहे आता, एवढं पण हे नाही क्राऊड. पण काहीतरी होणार तर मरियाई मेटपारा करणारच काहीतरी वेगळं. काहीतरी वेगळं करणारच आम्ही यावर्षी तरी, म्हणजे काहीतरी नवीन होईलच आमच्याकडून घडेलच 100%. शुभेच्छा, धन्यवाद. थँक्यू. आता एक पॉइंट बघितला आपण, जेव्हा दिदी वरती चढत होती तेव्हा जो सेकंड लिफ्टर होता त्याने एक मुवमेंट केली. ती मुवमेंट अशी होती, म्हणजे त्याला काय म्हणतात, आणि ती खरोखर बघण्यासारखी होती. म्हणजे ती जी लिफ्टिंग होती ना, तो जो फॉर्मॅट होता ना तो खूप वेगळा होता. त्याला काय बोलतात, आणि हे नवीन बघायला भेटलं आम्हाला. नाही, एक आपण असं बोलतो ना स्टेप म्हणून द्यायला, एखादा प्लेअरचा पाय डायरेक्ट शोल्डरवरती जातो, एखाद्या प्लेअरला थोडा सपोर्ट लागतो, कोण राईट पायाने स्ट्रॉंग असतो, कोण लेफ्ट पायाने स्ट्रॉंग असतो. हे तू बघितलंय का कुठे एक्झॅक्ट? कारण काय माहितीये का, हे पहिल्यांदा वैयक्तिक म्हणून मी बघितलंय. नाही, मी तरी असं कुठे बघितलं ते करतात. आता असं काय आहे ना की कोणी आम्ही पहिल्यांदा केलं की कोणी केलं अजून असं आम्हाला कारण माहिती का ती जेव्हा चढवत होती ना खूप इझिली चढवत होती, Yes, yes. आणि जेव्हा ती म्हणजे त्या परफॉर्मन्सला जाईल तेव्हा वेगळं असेल, आणि ते बघायला खूप वेगळं वाटलं. आणि हे खरोखर म्हणजे निखिल मस्त वाटलं ते बघायला. थँक्यू. थँक्यू.
मी निखिल आणि अविनाशला विनंती करेन की त्याने पुष्पगुच्छ देऊन सरांचं स्वागत करावं. टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे गाईज. सर तुम्हाला भेटलो की मला तीच आठवण येते ज्या वेळेला निखिल आणि अविनाश तुमच्याबरोबर ट्रॉफी पिक करत होते, ट्रॉफी होल्ड करत होते, तो क्षण मला आठवतो नेहमी. मी तुम्हाला विनंती करेन की सर तुम्ही मुलांना संबोधित करावं. सबसे पहले मैं आप सब लोगों को लास्ट ईयर की याद दिलाना चाहता हूं, ज्याच्यामध्ये आपली टीम नागपूर निंजास आणि आर्यन ही जिंकलेली आहे. आणि त्यावेळी सगळ्यांनी जी पद्धतीने जे परफॉर्मन्स दाखवलेला आहे तो माइंड ब्लोईंग आहे. आणि यावर्षी सुद्धा मी मागच्या वेळी पण बोललो होतो, आपल्याला म्हणजे कुठे धैर्य सोडायचं नाहीये, ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये यायचं नाहीये की आपण मागच्या वेळी जिंकलेलो आहोत एंड वी आर दी बेस्ट टीम, तो हमको किसी से डरने का जरूरत नहीं है, वो नहीं होना चाहिए. पिछली बार भी डे 1 में हम सेकंड आए थे, फर्स्ट नहीं थे, लेकिन उसके बाद डे 2 डे 3 आप लोगों ने सब इतना बढ़िया परफॉर्मेंस किया. एक एक बंदे ने जान लगा दी थी अपनी. हर राउंड में हम नंबर बनाए थे एंड उसके बाद ओवरऑल में हम पूरा जो सीजन का ट्रॉफी है वो जीत के लेके आए. सो इस साल भी दोस्तों आप सभी को सेफ्टी को पूरा ध्यान में रखते हुए और पूरे दिल जान से मेहनत करना है. जिस तरीके से बहुत ही शानदार इन लोगों ने म्यूजिक बजाया, तो एक तो इन सभी के लिए तालियां बजानी चाहिए हम लोगों को. लवली म्यूजिक फ्रेंड्स, मतलब यहीं पे आप लोग जिस तरीके का एक एक टैलेंट है आप लोगों के बीच में, उसको आपको पूरा फायर बनाए रखना है. और इस साल भी ट्रॉफी अपनी आर्यंस और नागपुर निंजास टीम इनके घर ही आना चाहिए. उसके लिए हम पूरी मेहनत करें, उसके बाद बाकी भगवान पे छोड़ दीजिए, लेकिन अपना दिल जान लगा के हम अपना बेस्ट एफर्ट दें, जिसके लिए ऑलवेज अपना एफर्ट लेना अपना काम है, बाकी अपनी भगवान की मर्जी. लेकिन दिल जान लगाइए, सेफ्टी से खेलिए और किसी भी तरीके का ओवर कॉन्फिडेंस या रिस्क ना लेते हुए, क्योंकि नेगेटिव पॉइंट्स भी जैसे अपने लोगों को जो मिलने के लिए हमने बचाया, लोगों को नेगेटिव पॉइंट्स मिले, हमें नहीं मिले. सो उस तरीके का जो बहुत ही अच्छा आई थिंक दोनों आप लोगों ने और पूरी टीम ने बहुत ही अच्छा परफॉर्म किया. इस साल भी अपने को वही करना है और अपने लोगों को जीत के आना है दोस्तों. ही सगळ्यांपासून माझी अपेक्षा आहे आणि तुम्ही करून दाखवणार ही माझी फुल कॉन्फिडन्स आहे मला तुम्ही लोकांवर. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. यावर्षी सुद्धा आपली ही आर्यनची प्रॅक्टिस जर्सी अविनाश राणे याच्या माध्यमातून आपल्या समोर येत आहे. आवडली का सगळ्यांना जर्सी? क्या बात आहे. टी शर्टचा प्रिंट आणि हे जे लोगोज वगैरे आहेत ते का बदली करतो? ते लोगो म्हणजे आता ही एक जर्सी आहे, नागपूर निंजास आपल्याकडे एक आहे, तर एक तर ही कंटिन्यू करायला पाहिजे होती किंवा ती. अच्छा, हे मेन दिवसाची असं आहे. पाशा बांधण्याचं काम चालू आहे आणि आता कॅशलेस पद्धतीने आता प्रत्येक जण ते तयारी करतात आहे. हे बघा, दोन स्टाईलचे थर आपल्याला बघायला मिळणार आहे, त्याची प्रिपरेशन चालू आहे तिथे. मस्त वाटते. प्रत्येक आपले ब्लॉगर्स आपले यांना एक्सप्लोर करतात आहे, खूप बरं वाटतंय. आणि सर नमस्कार. सर तुम्ही पण तुमच्या लहानपणीचे दिवस आठवत असाल. आज आपण हे सगळं बघतोय, एक मनामध्ये असतं ना की खरं म्हणजे आपण विचार पण केला नसेल की म्हणतो ना की आपण ह्या गोष्टीचे एक आयुष्यामध्ये आपण असं काही करू. त्याबद्दल काय सांगाल? खरं म्हटल्यानंतर म्हणजे मी कधीच असं म्हणजे ड्रीम केलेला नव्हता की मी कधी गोविंदाची टीम अशी ओन करणार. पण पूर्वेश आणि प्रतापबाई या लोकांनी जे इनिशिएटिव्ह घेतलं आणि त्यांच्यासोबत मी भरपूर वर्षापासून अटॅच्ड आहे, कारण ते लोक खूप चांगला काम करताय. आणि मी अगोदर पण म्हटलं होतं मागच्या सीझनमध्ये की लहानपणी मी सुद्धा गोविंदा खेळायचो आणि जे वरचा थरमध्ये जे शेवटच्या थरमध्ये हा मुलगा असतो त्याच्यामध्ये मी जायचं आणि तिकडून मी खाली पण पडलो होतो. तर हे
जे आपला गेम आहे हे जे म्हणजे ज्या प्रकारे आपण खेळतोय हे माझ्या हार्टच्या खूप जवळ आहे. म्हणजे आणि त्याच्यामध्ये पर्सनल मला याच्याशी प्रेम आहे या गेमसोबत. आणि हा महाराष्ट्राचा गेम आहे. त्याच्यामध्ये पूर्वेशमुळे हा आपल्याला आणि प्रतापबाईमुळे हा संधी आम्हाला मिळाली. आणि सगळ्यापेक्षा आर्यन टीम्स आम्हाला म्हणजे याची मॅनेजिंग कंपनी व्हायला मिळालेलं आहे. ते आमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि खूप आनंद आहे या गोष्टीचा. तर मनापासून आभार. थँक्यू. पोचलो आपण थोडा ह्याच्यामध्ये आणि मेन गोष्ट आहे मेहनत घेतलेली. आणि हे पण असंच आमच्या अलिबागमधलं गोविंदा पथक आहे मर्याई मेटपडा खूप चांगले असे थर लावतात. आणि मला सांगायला खूप आवडेल की अलिबागमधले पहिले 8 थर त्यांनी गेल्या वर्षी लावले. तसंच प्रोमध्ये सुद्धा ते होते पण काही कारणास्तव होतं थोडं. नेक्स्ट इयर आता यावर्षी आपण नक्कीच ट्राय करू आणि तुम्ही पण प्रो गोविंदामध्ये येऊन तुमचं तेवढं नाव कराल अशी मी ईश्वराचरणी प्रार्थना करतो. आणि धन्यवाद एवढ्या लांबून तुम्ही आलात, आम्हाला शुभेच्छा दिल्यात, खूप बरं वाटलं. आपली बांधिलकी जशी चालू आहे तशीच चालू राहून दे. गेमच्या ठिकाणी राहून दे आणि माणसाच्या ठिकाणी रिलेशन इम्पॉर्टंट आहे. बाकी सगळ्या गोष्टी तर होत राहतात. थँक्यू सो मच. बाबा की रामचंद्र की पार्वती